नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊयात जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये. अमेरिकेत सध्या अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचं प्रमाण वाढलेलं आहे. ही सकारात्मक गोष्ट असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी म्हणाल्या. लोकांना आता लसीकरणाची निकड आणि महत्त्व हळूहळू कळू लागले असंही त्या म्हणाल्या. लसीकरणासाठी अमेरिकन नागरिकांना वारंवार इशारे देण्यात येत होते. आता हे प्रमाण वाढू लागल्यानं कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य होईल असंही साकी म्हणाल्या. कॅलिफोर्नियामध्ये सरकारी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविडची लस घेतल्याचा किंवा टेस्ट केल्याचा पुरावा दर आठवड्याला दाखवणं बंधनकारक करण्यात आलंय. कॅलिफोर्नियामध्ये रुग्णसंख्या वाढते आणि लसीकरणाचं प्रमाण इथे अगदी कमी आहे. पुढच्या महिन्यापासून हे नियम लागू होणार आहेत अशी घोषणा अधिकाऱ्यांनी सोमवारी केली. कॅलिफोर्नियामध्ये 2,38,000 राज्य सरकारी कर्मचारी आणि 20 लाख खासगी आणि सरकारी आरोग्य कर्मचारी आहेत. आतापर्यंत 62% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. न्यूयॉर्कमध्ये सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सर्व महापालिका कर्मचारी, शिक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांचं लसीकरण पूर्ण होणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांना दर आठवड्याला कोरोना टेस्ट करणं बंधनकारक असेल असं महापौर बिल दे ब्लासिओ यांनी सांगितलं. राज्यातील 3,40,000 कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल आणि जर लस घ्यायची नसेल तर दर आठवड्याला टेस्ट करणं बंधनकारक केल्यास लसीकरणाबाबतचं किंवा लसीकडे दुर्लक्ष कमी होईल अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे. सेंट लुईसमध्ये पुन्हा मास्क बंधनकारक करण्यात आले. कोविडच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्यानं हा निर्णय घेतला गेलाय. डेल्टा विषाणू आणि कमी लसीकरणामुळे पुन्हा हा नियम लावण्यात आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सेंट लुईस शहर आणि काउंटीमध्ये सार्वजनिक ठिकाणी, इंडोर्समध्ये आणि सार्वजनिक वाहनांमध्ये 5 वर्षांवरील सर्वांसाठी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय. लसीकरण झालेलं असलं तरी देखील मास्क बंधनकारक आहे. पूर्ण लसीकरण झालेलं असेल तर चिलीमधील नागरिक आता परदेश प्रवासही करू शकणार आहेत. चिलीमधील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एप्रिलमध्ये परदेश प्रवासावर घातलेली बंदी आता संपुष्टात आली आणि कोविडची रुग्णसंख्या वाढत असल्यानं परदेश प्रवासावरती बंदी घालण्यात आली होती. मात्र रुग्णसंख्येत घट झाल्यानं आणि लसीकरणाचं प्रमाण वाढल्यानं ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत न्यूयॉर्क शहरातील सर्व महापालिका कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं नाही तर त्यांना दर आठवड्याला कोविड टेस्ट करणं बंधनकारक असेल असं महापौर बिल दे ब्लासिओ यांनी जाहीर केलं. डेल्टा विषाणूच्या प्रसारामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे हा नवा नियम लागू करण्यात आलाय. शहरातील 3,40,000 कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल आणि लस घेण्याबाबत कोणत्याही कर्मचाऱ्यावर जबरदस्ती करण्यात येणार नाही. मात्र दर आठवड्याला टेस्ट करणं मात्र बंधनकारक असणार. लसीकरणाचं प्रमाण त्यामुळे नक्की वाढेल असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. फ्रान्समध्ये विशेष कोविड पासबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना हा पास बाळगणं गरजेचं आहे. पासधारक सर्व ठिकाणी जाऊ शकतात. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट किंवा नुकतेच कोरोनामुक्त झाल्याची कागदपत्र दिल्यानंतर हा पास मिळणार आहे. हॉटेल मालकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी हा निर्णय थोडा कठीण ठरू शकतो, पण लॉकडाऊन टाळण्यासाठी हे निर्बंध आवश्यक आहेत. बेरोजगार राहण्यापेक्षा नियम पाळणं अधिक योग्य असल्याचं मत काही जण व्यक्त करतात, तर काही जण हा पास त्रासदायक असल्याचं त्यांनी म्हटलंय. 15 सप्टेंबरपर्यंत लसीकरण केलं नाही तर आरोग्य कर्मचारी नोकरी गमावतील असं या कायद्यात स्पष्ट करण्यात आलंय. मलेशियात 1 ऑगस्टनंतर कोरोना आणीबाणीत वाढ होणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलंय. 7 महिन्यांनंतर मलेशियाच्या संसदेचं कामकाज पुन्हा सुरू झालं. जानेवारीपासून अध्यादेश काढून संसद स्थगित करण्यात आलेली होती. पंतप्रधान मुहियुद्दीन यासीन यांच्यावर यामुळे खूप टीका झाली होती. त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यात आलं होतं. तसंच 1 जूनपासून देशव्यापी लॉकडाऊन असून सुद्धा कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. मलेशियात रविवारपर्यंत 10 लाख रुग्णसंख्या झाली होती. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये 5व्या टप्प्यातील लॉकडाऊन मंगळवारी संपणार आहे, तर डेल्टा विषाणूमुळे प्रसार दुसऱ्यांदा वाढल्याचं विक्टोरिया राज्यामध्ये जाहीर करण्यात आलंय. विक्टोरियामध्ये 5 दिवसांचं लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा, पब्स आणि रेस्टॉरंट्स उघडण्यात येतील, पण लोकांना एकमेकांच्या घरी जाण्याची आणखी 2 आठवडे तरी परवानगी नाही असं विक्टोरियाचे प्रीमियर डॅनियल अँड्र्यूज यांनी सांगितलंय. मात्र सिडनीमध्ये अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन कायम आहे.
रशियामध्ये अग्निशमन कर्मचारी आणि स्वयंसेवक मिळून सायबेरियन जंगलाची स्वच्छता करतायत. हे जंगल होतं याची खूण सुद्धा आता दिसत नाहीये. सगळीकडे धूर कोंडून राहिलाय. त्यांच्याकडे असलेलं साहित्य आग विझवण्यासाठी अगदी अपुरं पडतंय. लहान मुलांच्या खेळण्यासारखं ते सामान दिसतंय. मात्र आपला परिसर वाचवण्यासाठी म्हणून त्यांची धडपड सुरू आहे. सोमवारपर्यंत रशियातील जवळपास 4.6 मिलियन एकरवरील जंगलात या परिसरात वणवा पसरला. साखा याकुतिया या भागाला सर्वाधिक फटका बसला या वणव्याचा आणि इथल्या जवळपास 2,80,000 लोकांना वणव्याचा फटका बसलाय. कॅलिफोर्नियातील वणवा विझवण्यामध्ये जोरदार वारे आणि कोरड्या हवेमुळे अडथळे येत आहेत. अमेरिकेतील पश्चिमी भागाला लागलेला हा सर्वात मोठा वणवा आहे. आतापर्यंत या वणव्याचा फटका 16 घरं आणि अन्य काही वसाहतींना बसलेला आहे. मात्र डोंगराळ भागात अजूनही वणवा धुमसत असल्यानं किती नुकसान झालं याचा अंदाज लगेचच लावण्यात येणं शक्य नाही. या वणव्यामुळे आकाशात अक्षरशः आगीचे ढग किंवा धुराचे ढग निर्माण झाल्यासारखं वाटतंय. या वणव्यामध्ये प्लुमा आणि बट्टे भागातील साधारणपणे 800 चौरस किलोमीटर अंतरावरचं लाकूड, झाडं झुडपं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. सध्या हवामान सुद्धा थोडं सुधारलंय आणि त्याचा हा वणवा आटोक्यात आणण्यास मदत होईल असं अधिकाऱ्यांना वाटतंय. इटलीमध्ये मध्य सार्डिनियामध्ये जंगलात लागलेल्या वणव्यामुळे 900 जणांना आपली जागा रिकामी करणं भाग पडलंय. या वणव्याची धग अनेक निवासी वसाहतींपर्यंत पोहोचली आहे. अजूनपर्यंत या वणव्यात कोणी जखमी अथवा मृत्यू झाल्याची माहिती नाही. सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. फ्रान्स आणि ग्रीसनं मदतीसाठी विमानं पाठवली आहेत तर 10 इटालियन अग्निशमन पथकं आणि 5 अन्य विमानं आधीच आग विझवण्याचं काम करतायत. मॉन्टिफेरो शहरातील 400 रहिवाशांना या वणव्यामुळे विस्थापित व्हावं लागलंय. उत्तर इटलीमध्ये झालेल्या प्रचंड गारपिटीमुळे सोमवारी मिलान आणि नेपल्स दरम्यानच्या महामार्गावरची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. गाड्यांच्या काचांवर गारा आदळल्यानं शेकडो गाड्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे गाडी चालवण्यात सुद्धा अडथळे येत होते. अनेकांनी गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या. काचा तुटू लागल्यानं काही जण जखमी सुद्धा झाले. सुदैवानं कुणी गंभीर जखमी झालं नाही. लंडनमध्ये तुफान पाऊस झालाय. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं. रस्ते, सबवे आणि काही घरांमध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलं. गेल्या काही आठवड्यांमध्ये अशा प्रकारे दुसऱ्यांदा हा अवकाळी पाऊस झालाय. सेंट्रल लंडनमध्ये रविवारी दुपारी 16 इंच पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यानं दिली. लंडनमधील 8 स्टेशन्स पुरामुळे बंद ठेवण्यात आली होती. साऊथ ईस्ट इंग्लंडमध्ये पुराचा धोका कायम आहे. साऊथ डाकोटाच्या गव्हर्नर क्रिस्टी नोएम यांनी अमेरिकेच्या मेक्सिकोसोबतच्या सीमेवरती दौरा केला. त्यावेळेस त्या लष्करी वाहनामध्ये बसल्या होत्या. सैन्य दलाला त्यांनी भेट दिली. एकूणच स्वतःला अत्यंत निडर असल्याचा भास त्यांनी निर्माण केला आणि हा मुद्दा 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मॉईस यांच्या स्मरणार्थ एका कुख्यात गँगच्या गँगस्टरसह 1000 लोक एकत्र जमले होते. हे सगळेजण पांढऱ्या कपड्यांमध्ये आले होते. G9 अर्थात 9 गँगचा नेता असलेल्या जिम्मी चेरिझेरसाठी हे सगळेजण घोषणा देत होते. गेल्या काही महिन्यात हिंसाचार आणि अपहरणाच्या वाढलेल्या घटनांसाठी हीच गँग जबाबदार असल्याचा आरोप होतोय. टेक्सासमध्ये एका पार्टीमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत. काहींनी हल्लेखोरांचा पाठलाग केला. काहींनी विटा फेकून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रतिहल्ल्यामध्ये हल्लेखोराचा मृत्यू झालाय. या पार्टीला हल्लेखोर उपस्थित होता पण तो निघून गेला आणि परतल्यानंतर त्याच पार्टीला त्याचा उपस्थितांशी संवाद झाला किंवा वाद झाला. त्याचा पाठलाग करणाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. जॉर्जियातल्या नागरिकांना कृष्णवर्णीयांसाठीच्या स्मशानभूमीच्या संरक्षणाची मागणी करण्यात आली. नेवनन शहरातल्या कृष्णवर्णीय गुलामांसाठीच्या स्मशानभूमीसाठी 133 वर्षांपासून ही जमीन आरक्षित आहे. पण बांधकामादरम्यान ही जागा अपवित्र केल्याचा आरोप कृष्णवर्णीय नागरिक करत आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिका सल्ला आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिकेत असेल असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केलं. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कधिमी यांच्यासह झालेल्या सविस्तर चर्चेनंतर धोरणातल्या या बदलांविषयी माहिती देण्यात आली. इराकमधील अमेरिकेचं सैन्य वर्षाच्या अखेरीस परत येईल अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन सासाकी यांनी सोमवारी दिली. बायडेन आणि कधिमी यांच्या भेटीनंतर ही माहिती देण्यात आली आहे. या प्रदेशातील अमेरिकन सैन्याच्या संख्येवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी धोरणातल्या बदलांबद्दलची घोषणा महत्त्वाची असल्याचं त्या म्हणाल्या. पुढे आतापर्यंतच्या अनुभवावर आधारित अमेरिका सल्ला आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत महत्त्वाच्या भूमिकेत असेल असंही त्यांनी सांगितलं. क्रोएशियात झालेल्या बस दुर्घटनेत
कोसोवोच्या 10 जणांचा मृत्यू झालाय तर 44 जण जखमी झालेत. त्यामुळे सोमवारी राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. संसदेवरचा ध्वज देखील अर्ध्यावरती आणण्यात आला. अधिवेशनही पुढे ढकलण्यात आलं. चालकाला झोप लागल्यानं वाहनावरचं नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जातोय. अशाच काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. मात्र या दरम्यानच्या सगळ्या घडामोडी दृश्य जर तुम्हाला पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कोरोनातून बरं झाल्याचा पुरावा दाखवावा लागेल. सप्टेंबरपासून 12 वर्षांवरच्या मुलांचंही लसीकरण फ्रान्समध्ये केलं जाणार आहे. बोलिव्हियामधल्या उरुचिपायमधल्या नागरिकांनी शनिवारी लसीकरण केलं. स्थानिक आणि विविध समुदायांपर्यंत लसीकरण पोहोचण्यासाठी सरकारच्या वतीनं मोहीम राबवण्यात येते. या समुदायातील नागरिकांनी लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी होनोरियो चिनो हे नेते चिपायला गेले होते. या ठिकाणी 1200 नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट होतं, पण इथे केवळ 77 जणांचं लसीकरणच शक्य झालं. चिलीमध्ये लसीकरण विरोधात निदर्शनं करण्यात आली. सरकार हक्कांवर गदा आणतंय असा आरोप करत भेदभाव करत असल्याचा आरोप करत चिलीच्या प्रेसिडेन्शियल पॅलेसच्या समोर ही निदर्शनं झाली. तुमचा गोंधळ बंद करा आणि ते आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतायत अशा अर्थाचे बॅनरही आंदोलकांच्या हातात होते. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना पास असेल तरच प्रवासाची मुभा दिली जाते, त्यामुळे फिरण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येते असा आरोप या नागरिकांनी केला. जर्मनीनं स्पेन आणि नेदरलँडचा हाय इन्सिडन्सेस एरियाज या यादीत समावेश केलाय. याचा अर्थ या देशांमधून आलेल्या आणि लस न घेतलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये राहणं बंधनकारक असेल. मंगळवारपासून हा नियम अस्तित्वात येईल, पण या नियमामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली तर जर्मनीतल्या पर्यटन व्यावसायिकांवर याचा परिणाम थेट जाणवू शकेल. स्पेन आणि नेदरलँड आधीच धोकादायक गटात आहेत आणि जर्मनी कमी धोकादायक गटात आहे. पण स्पेन जर्मनीतील पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे, त्यामुळे या पर्यटनावरही त्याचा परिणाम जाणवू शकतो. अमेरिकेत राहणाऱ्या मूळच्या क्युबामधील नागरिकांनी लसींचे 10,70,000 डोस क्युबाला पाठवलेत. हे डोस क्युबामध्ये पोहोचले. क्युबाच्या लसीकरण मोहिमेला याची मदत होऊ शकेल. अमेरिकेनं नुकतेच क्युबावर निर्बंध लादलेले आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध सध्या काहीसे तणावपूर्ण आहेत. अशावेळी ही मदत येणं महत्त्वाचं मानलं जात आहे. देशात गेल्या 24 तासात 18,99,874 जणांचं लसीकरण झालं. त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांचा एकूण आकडा 43,51,96,96,001 वर पोहोचलाय. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा 1.31% इतका आहे, तर रिकव्हरी रेट वाढून 97.35% वर पोहोचलाय, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. फ्रान्समध्ये ऑगस्ट महिन्यापासून बार, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, रेल्वे आणि विमान प्रवासासाठी कोविड स्पेशल पास सक्तीचा करण्यात आलाय. त्यामुळे चाचणी आणि लसीकरणाची मागणी मात्र वाढली आहे. रात्री इंडोर किंवा आउटडोअर कार्यक्रमासाठी जर जायचं असेल तर लसीकरण न केलेल्या नागरिकांसाठी सकाळी 10 ते रात्री 1 वाजेपर्यंत रॅपिड टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली. पहिल्याच दिवशी केंद्रावर 308 चाचण्या करण्यात आल्याची माहिती तिथल्या आरोग्य विभागानं दिली. सुट्टीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येतही आता वाढ होताना दिसते. अमेरिकेनं मदत म्हणून पाठवलेल्या 35 लाख मॉडर्ना लसींचा साठा कोलंबियात पोहोचला. बोगोटा विमानतळावर यावेळी अध्यक्ष इवान ड्यूक उपस्थित होते. मदतीबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या प्रती ड्यूक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. फ्रान्सच्या संसदेनं सर्व रेस्टॉरंट्स आणि देशांतर्गत प्रवास आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक करण्यासाठी विशेष कोविड पास आवश्यक असलेल्या कायद्याला मान्यता दिली आणि याच कायद्याचा निषेध होतोय. कालही विविध ठिकाणी निदर्शनं झाली. या कायद्याचा निषेध करण्यासाठी एकीकडे निदर्शनं होत असली तरी लॉकडाऊन लावण्यापेक्षा अशा निर्बंधांमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असल्याचं अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं म्हणणं आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. लेबननचे नियोजित पंतप्रधान नजीब मिकाटी यांना एकता राखण्याचा त्यांनी आवाहन केलंय. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेतून सावरण्यासाठी आणि अर्थचक्र सुधारण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, पण यासाठी सर्वांच्या मदतीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. ट्युनिशियाच्या राष्ट्राध्यक्ष कैस सईद यांनी रविवारी पंतप्रधानांना पदावरून बाजूला केल्याचे पडसाद उमटले.
देशातील कोरोनाची साथ आणि आर्थिक परिस्थिती यामुळे सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे हा निर्णय घेतला गेलाय. संसदेच्या इमारतीबाहेर सरकार समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष झाला. जोरदार घोषणाबाजी आणि दगडफेकीमुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. ट्युनिशियात उफाळलेल्या संघर्षामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल अशी चिंता अल जझीरा या वृत्तवाहिनीच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. संघर्षामुळे या वाहिनीचं कार्यालय छापा टाकून बंद करण्यात आलंय. पत्रकार, वकील आणि उद्योजकांची हेरगिरी करण्याच्या आरोपावरून हंगेरीमध्ये उजव्या विचारसरणीच्या सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली. हंगेरीतील एका स्पायवेअरकडून देशातील 300 जणांची डिजिटल डिव्हाइसेसवर लक्ष ठेवण्यात येत होतं अशी माहिती एका आंतरराष्ट्रीय चौकशीतून समोर आल्यानंतर ही निदर्शनं करण्यात आली. यामध्ये 10 वकील आणि 5 पत्रकारांवर नजर ठेवण्यात येत होती अशी माहिती आहे. इस्रायली युद्धविमानांनी दक्षिण गाझा पट्टीत हल्ला केला. इस्रायलमध्ये पाठवण्यात आलेल्या बलून्समुळे 3 ठिकाणी आग लागली होती आणि या हल्ल्याला उत्तर म्हणून प्रतिहल्ला केल्याचं इस्रायलकडून सांगण्यात आलं. हमासचा लष्करी तळ हे लक्ष्य असल्याचं इस्रायली लष्करानं सांगितलं आणि हा तळ नागरी वस्तीच्या आसपास होता. यामध्ये एका शाळेचा देखील समावेश होता असं सांगण्यात येते, पण आणखी सविस्तर माहिती देण्यास मात्र नकार देण्यात आलाय. टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्फिंगच्या स्पर्धेच्या आधी नेपार्टक वादळाचा इशारा देण्यात आलाय आणि या वादळाआधी छोट्या लाटा येत असल्यानं स्पर्धा सुरू ठेवण्यात आली. सुरिगास्की समुद्र किनाऱ्यावरील स्पर्धा ही सुरू ठेवण्यात आलेली आहे. मात्र ही स्पर्धा बघण्यासाठी कोरोनामुळे प्रेक्षकांना काही परवानगी नाहीये. काही स्थानिक लोकांनी इथे गर्दी केली होती आणि वादळाआधी अशाच लाटा येतात आणि वादळानंतर मोठमोठ्या लाटा येतात. स्पर्धक तशाच वातावरणाची वाट पाहतायत असं एका स्पर्धकानं सांगितलं. कोरियन युद्ध समाप्तीची आठवण म्हणून उत्तर कोरियन नेते किम जोंग उन यांनी सैनिकांच्या सिमेट्रीला भेट दिली अशी माहिती सरकारी माध्यमांनी दिली आहे. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र या बुलेटिन किंवा इतर बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी जर तुम्हाला पुन्हा पाहायची असेल, जरी तुम्ही प्रवासात असाल किंवा ऑफिसमध्ये असाल, तर आमच्या न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. मध्ये प्रवेश दिला जाणार नाही असं फ्रान्स सरकारनं जाहीर केलं आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी हा निर्णय मुख्यत्वे घेण्यात आला. पुढच्या महिन्यापासून बार, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, ट्रेन आणि विमानातल्या प्रवेशासाठी नागरिकांना या स्पेशल पासची गरज लागणार आहे असं राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाहीर केलं होतं. कोविड पाससाठी पूर्ण लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र किंवा कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा आणि किंवा कोरोनातून बरं झाल्याचा पुरावा दाखवावा लागेल. सप्टेंबरपासून 12 वर्षांवरच्या मुलांचंही लसीकरण फ्रान्समध्ये केलं जाणार आहे. बोलिव्हियामधल्या उरुचिपायामधल्या नागरिकांनी शनिवारी लसीकरण केलं. स्थानिक आणि विविध समुदायांपर्यंत लसीकरण पोहोचण्यासाठी सरकारच्या वतीनं मोहीम राबवण्यात येते. या समुदायातील नागरिकांनी लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी होनोरियो चिनो हे नेते चिपायाला गेले होते. या ठिकाणी 1200 नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट होतं, पण इथे केवळ 77 जणांचं लसीकरणच शक्य झालं. चिलीमध्ये लसीकरण विरोधात निदर्शनं करण्यात आली. सरकार हक्कांवर गदा आणतंय असा आरोप करत भेदभाव करत असल्याचा आरोप करत चिलीच्या प्रेसिडेन्शियल पॅलेसच्या समोर ही निदर्शनं झाली. तुमचा गोंधळ बंद करा आणि ते आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतायत अशा अर्थाचे बॅनरही आंदोलकांच्या हातात होते. ज्यांनी लस घेतलीय त्यांना पास असेल तरच प्रवासाची मुभा दिली जाते, त्यामुळे फिरण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येते असा आरोप या नागरिकांनी केला. जर्मनीनं स्पेन आणि नेदरलँडचा हाय इन्सिडन्सेस एरियाज या यादीत समावेश केलाय. याचा अर्थ या देशांमधून आलेल्या आणि लस न घेतलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये राहणं बंधनकारक असेल. मंगळवारपासून हा नियम अस्तित्वात येईल, पण या नियमामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली तर जर्मनीतल्या पर्यटन व्यावसायिकांवर याचा परिणाम थेट जाणवू शकेल. स्पेन आणि नेदरलँड आधीच धोकादायक गटात आहेत आणि जर्मनी कमी धोकादायक गटात आहे. पण स्पेन जर्मनीतील पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे, त्यामुळे या पर्यटनावरही त्याचा परिणाम जाणवू शकतो. अमेरिकेत राहणाऱ्या मूळच्या क्युबामधील नागरिकांनी लसींचे 10,70,000 डोस क्युबाला पाठवलेत. हे डोस क्युबामध्ये पोहोचले. क्युबाच्या लसीकरण मोहिमेला याची मदत होऊ शकेल. अमेरिकेनं नुकतेच क्युबावर निर्बंध लादलेले आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध सध्या काहीसे तणावपूर्ण आहेत. अशावेळी ही मदत येणं महत्त्वाचं मानलं जात आहे.